नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल राठोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे बऱ्याचशा जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि ज्यांनी डायरेक्ट आपल्या कांद्याची पेरणी केलेली आहे, त्यांच्याकडून एक प्रश्न विचारण्यात येत आहे. तो म्हणजे आपण जो कांद्याचा प्लॉट आपल्या व्हिडिओजमध्ये दाखवत आहोत, त्यांचं असं म्हणणं आहे की हा कांद्याचा प्लॉट आणि या कांद्याच्या प्लॉटमध्ये जो कांद्याची पेरणी आहे ही थोडी जास्त दाट झालेली आहे, म्हणून याची तुम्ही विरळणी करणार आहात का, किंवा किंवा याची तुम्ही विरळणी करत नाही का, आणि पेरणी केलेल्या कांद्याची विरळणी करावी का, असे प्रश्न बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारले गेलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आणखी बऱ्याचशा गोष्टी पेरणी केलेल्या कांद्याच्या बाबतीत आज आपण मित्रांनो जाणून घेणार आहोत. आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा हा जो पेरणी केलेला कांद्याचा प्लॉट आहे, आता जवळपास 86-87 दिवसाचा झालेला आहे, हा मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा कांद्याचा प्लॉट जवळपास पेरणी करून 86 ते 87 दिवस या कांद्या प्लॉटला झालेला आहे. आता कुठं कांद्याचे जे शेंडे आहेत हे मित्रांनो आता पिवळे पडायला सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच जे कांद्याचं कंद आहे, जी आपल्या कांद्याची साईज आहे, ही आता इथून व्हायला पण सुरुवात झालेली आहे. तुम्ही मित्रांनो हा कांदा बघू शकता. आता याची आताची गाठ बनायला सुरुवात ही झालेली आहे, ही मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता. आणि मित्रांनो, याला आणखी जवळपास एक 40 ते 45 दिवस या कांद्याला हे चांगल्या प्रकारे कांद्याची वाढ व्हायला, कांद्याचं कंद चांगल्या प्रकारे पोसायला हा मित्रांनो आणखी वेळ लागणार आहे. आणखी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बरेचसे शेतकरी एक मित्रांनो प्रश्न विचारत आहेत, तो म्हणजे की कांद्याची विरळणी करावी का. बघा मित्रांनो, हा पेरणी केलेला कांदा आहे. आता बरेचसे शेतकरी असे म्हणतात की हा कांदा थोडासा दाट झालेला आहे, मात्र मित्रांनो एवढा काही दाट हा नाही आहे. बघा तुम्ही पाहू शकता कांद्यांमध्ये आपल्याला अंतर हे दिसत आहे, मात्र या अंतरात असा सारखेपणा नाही आहे. कुठं मित्रांनो दाट आहे तर मित्रांनो कुठं पतला, आपल्याला अशा प्रकारे हा कांदा हा पाहायला मिळत आहे. मित्रांनो बघा, मी तर मित्रांनो अजून काही कांद्याची विरळणी ही केलेली नाही आहे, कारण आम्ही थोडंसं एक 3.5-4 किलो या हिशोबाने कांद्याची पेरणी करत असतो. थोडासा जर कांदा दाटही झाला तरी मित्रांनो ते ॲडजस्ट होऊन जाते. म्हणून मी तरी मित्रांनो स्वतः कधी कांद्याची विरळणी ही केली नाही आहे. मी जे मित्रांनो आहे ते तुमच्यासोबत स्पष्ट बोलतो आहे. मात्र तुमचा जर कांदा तुम्हाला असं वाटत असेल की खूप दाट झालेला आहे, तर तुम्ही मित्रांनो त्याची विरळणी करू शकता. मात्र कांदा विरळणीचा मला तरी मित्रांनो अनुभव हा नाही आहे. आणि मित्रांनो काय होते की जर थोडा कांदा दाट असला आणि जर मित्रांनो मी ह्या तुम्हाला जर गोष्टी सांगत आहो, आणि जर आपल्याला वातावरणाची साथ भेटली आणि आपलं जर नियोजन चांगलं असलं तर आपल्याला कांद्यामध्ये उतार आपण एक जास्त लावू शकतो. मात्र मित्रांनो हे थोडंसं रिस्की काम असू शकते, कारण जर कांदा हा जर दाट असला तर याच्यावर बऱ्याचशा बुरशीजन्य रोगांचा आणि मित्रांनो थ्रिप्सचाही प्रादुर्भाव होऊ शकतो आणि आपलं बऱ्याच प्रमाणात नुकसान हे होऊ शकतो. तर मित्रांनो, तुमचा कांदा जर हा खूप जास्त दाट झालेला असेल तर तुम्ही त्या कांद्याची नक्कीच विरळणी करा. मात्र विरळणी करत असताना जास्त वेळ हा होऊ देऊ नका. आता बघा, या कांद्याला पेरणी करून सुमारे आता एक 85-86 दिवस झालेला आहे. जर तुम्ही एवढा कांदा आहे आणि जर तुम्ही आता जर या कांद्याची विरळणी करताय तर मित्रांनो मला वाटतं की जास्त फायदा तुम्हाला होणार नाही आहे. म्हणून तुम्हाला जर कांदा पिकाची जर विरळणी करायची असेल तर कांदा जेव्हा 40-45 दिवसांपर्यंत असतो तेव्हाच त्या
कांद्याची जी विरळणी आहे ही तुम्ही करून घ्या. जास्त वेळ हा होऊ देऊ नका. आणखी मित्रांनो बघा, बऱ्याचशा आपले जे बांधव आहेत त्यांचे असे पण कमेंट्स येत आहेत की सध्या कांद्याचे बाजारभाव हे बऱ्याच प्रमाणात डाऊन हे झालेले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये एक 1200-1300 रुपयापर्यंत जर चांगल्या प्रतीचा कांदा असेल तर, आणि बाहेर राज्यात ज्याप्रमाणे आपण हैदराबादमध्ये म्हणू शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपण पाहिलं तर चेन्नई वगैरे या ठिकाणी जर चांगल्या प्रतीचा कांदा असला तर मित्रांनो 1500-1600, एकदम जर उच्च प्रतीचा असला तर 1700-1800 रुपयापर्यंत दर हा चालू आहे. तर बघा, सध्या कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात जो खर्च आहे, उत्पादन खर्च आहे हा वाढत आहे. आणि या हिशोबाने जर बघितलं आपल्याला तर या दराने कांदा पीक ही मित्रांनो शेतकऱ्यांना परवडत नाही आहे. तर बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की येणाऱ्या काळात म्हणजे आता मार्चमध्ये किंवा मित्रांनो एप्रिलमध्ये कांदा बाजारभावात आपल्याला वाढ पाहायला मिळू शकते का? मित्रांनो बघा, याच्यावर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. मात्र काही मित्रांनो गोष्टी पण आज मला हा मित्रांनो विषय निघालाच तर अशा काही गोष्टी आहेत ज्या मित्रांनो तुमच्याशी मित्रांनो शेअर ह्या कराव्या वाटतात. त्या म्हणजे मित्रांनो बघा, सध्याच जो भारत आणि अमेरिकेचा जो व्यापार करार झालेला आहे, त्यांच्या देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान पण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो अमेरिकेमध्ये. आणि त्यामुळेच ते लोक आपल्या मोठ्या उत्पादनासाठी मोठ्या मोठ्या बाजारपेठांच्या शोधात असतात. आणि आता त्यांचा बऱ्याच प्रमाणात जो माल आहे हा आता भारतीय बाजारपेठांमध्ये पण येणार आहे. त्यामध्ये मित्रांनो सोयाबीन आहे, कापूस आहे आणि मित्रांनो त्यासोबत आणखीनही काही गोष्टी आहेत. त्यामुळे मित्रांनो जर आपल्या देशामध्ये जर मोठ्या प्रमाणात कांदा पिकत असेल तर आपल्याही सरकारचं कर्तव्य आहे की आपल्या देशात जो मोठ्या प्रमाणात कांदा पिकते याच्यासाठी एक चांगली मोठी मार्केट ही मित्रांनो शोधून काढणं, जेणेकरून आपल्या देशामध्ये जो मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित होतो त्याला एक चांगली मार्केट मिळेल आणि एक चांगला दरही आपल्या देशातील शेतकऱ्यांना मिळून येईल. आणि जेणेकरून शेतकऱ्यांना हे जे कांदा पीक आहे हे कांदा पीक मित्रांनो परवडेल आणि मित्रांनो त्यांना एक चांगला फायदा यामधून मिळेल. मित्रांनो बाकी आता येणाऱ्या काळात काय बाजारभाव राहू शकतात यावर आपण एक डिटेल व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका. धन्यवाद.